मुंबईतील राजगुरुनगरमध्ये मार्केटिंगचा अनोखा फंडा दुकानदाराच्या चांगला आलेला आहे. कारण या फंड्यापायी दुकान बंद करण्याची वेळ दुकानदारावरती आल्याचं पाहायला मिळालंय. बघूया. राजगुरुनगरमध्ये कपड्याच्या दुकानात केवळ ₹1 ड्रेसची ऑफर सुरू होती आणि या ऑफरमुळे दुकानाबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी उसळली होती. महिलांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या आणि त्यामुळे दुकानदाराला दुकान बंद करण्याची वेळ आली. दुकानदाराने दुकान बंद केल्यानं महिला आक्रमक झाल्या. त्यांनी जाहिरात केली काही सेल आहे म्हणून या आम्ही तुम्हाला ₹1 ड्रेस देऊ. दुकानाचं नाव मोठं केलं सगळे गायब झाले. आता तुम्ही काय करा पुढं दुकान पडलं. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत महिलांची समजूत काढली. मात्र तरीही या महिला ऐकायला तयार नव्हत्या. कपडे नाही दिले तर दुकान तोडून कपडे घेणार असा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतला. दुकान फोडणार नाही रे. 26 जानेवारीच्या निमित्तानं ₹1 ड्रेस हा मार्केटिंगचा फंडा दुकानदाराच्या चांगलाच अंगलट आल्याचं पाहायला मिळालं. लांबच्या लांब रांग, मोकळं आकाश, उन्हात उभे असलेले चिंताग्रस्त इंजिनियर आणि IT क्षेत्रात नोकरी मिळण्याची आशा, असंच काहीसं चित्र पुण्यातल्या IT पार्कमध्ये पाहायला मिळालेलं आहे. कंपनीमध्ये इंजिनियर पोस्टच्या मुलाखतीसाठी तब्बल 2000 पेक्षा अधिक उमेदवार जमलेले होते. IT क्षेत्रात नोकरी मिळणं हे आता दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. IT हब असलेल्या पुण्यात नोकरीसाठी इंजिनियर्स मोठ्या संख्येने येत असतात. पुण्यातल्या एका कंपनी बाहेरचा एक व्हिडिओ सध्या चांगला चर्चेत आलाय. खासगी कंपनीत इंजिनियर्सच्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू होता. इंजिनियरच्या काही जागांसाठी तब्बल 2000पेक्षा अधिक उमेदवार जमले आणि मग काय, कंपनीच्या गेट बाहेर लांबच लांब रांग लागली. स्पर्धात्मक फील्ड आणि नोकरीच्या संधी यावरती विविध प्रतिक्रिया आता उमटताना दिसत आहेत. एक नौकरी के लिए उसके यहाँ 1000 बच्चे आ जाते हैं. आप सोचिए क्या हालत. तो मेरे ख्याल से ये बेरोजगारी ये बहुत बड़ी समस्या इस देश के सामने आ जाए. IT क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा किती तीव्र झाली आहे हे आता दिसून येत आहे. मोठ्या पगाराच्या नोकऱ्या आणि एक उच्च दर्जाची लाईफस्टाईल यामुळे तरुणाईचा ओढा हा IT सेक्टरकडे वळलेला आहे. पण आता यातूनच इथे नोकऱ्या मिळवण्यासाठीची जीवघेणी स्पर्धा देखील तितकीच वाढली आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शरीफुल इस्लाम CIDच्या प्राथमिक तपासामध्ये आरोपी नसल्याचं स्पष्ट झालंय. सैफच्या घरातून गोळा केलेले 19 बोटांचे ठसे आरोपी शरीफुलच्या बोटांच्या ठस्यांशी जुळत नाहीये. 19 जानेवारीला शरीफुल इस्लामला पोलिसांनी सैफवरती हल्ला केल्याप्रकरणी अटक केलेली होती. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुलच्या हाताचे ठसे पोलिसांनी जमा केलेल्या सॅम्पलशी जुळत नसल्याचं समोर आलं. सैफ हल्ला प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे आणि यासाठी विविध अँगलने पोलिसांकडून तपास केला जातोय. CCTVच्या मदतीने पोलिसांनी आरोपी शरीफुलचा माग काढला. त्याचसोबत सैफच्या बिल्डिंग आणि फ्लॅटमधील 200हून अधिक फिंगरप्रिंटचे नमुने घेण्यात आले होते. पण यातील बहुतांश सॅम्पलशी आरोपींचे फिंगरप्रिंट्स जुळत नसल्याची माहिती समोर आली. अजूनही जवळपास 100 नमुन्यांची चाचणी होणं बाकी आहे. झटापटीवेळी 1हून अधिक फिंगरप्रिंट्स एकाच ठिकाणी उमटल्यामुळे फिंगरप्रिंट्स जुळवण्यात वेळ लागतोय. पण आरोपी विरोधात CCTV, मोबाईल टॉवर लोकेशन सारखे पुरावे असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात एकापेक्षा जास्त आरोपींचा हात असण्याची शक्यता पोलिसांना असल्याचं यापूर्वी सांगण्यात आलं होतं. छत्रपती संभाजीनगर इकडे एका श्रीमंत व्यक्तीची मुजोरी बघायला मिळालेली आहे. याचं नाव आहे कुणाल बाकलीवाल. पोलिसांना शिवीगाळ केल्याचं समोर आलंय आणि पोलिसांनी गाडी अडवली तेव्हा त्याने मला ओळखत नाही का, सगळ्यांना सस्पेंड करतो अशी धमकी दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसाट वेगात VIP सायरन वाजवत जाणाऱ्या कार चालकाने पोलिसांना धमकावलंय. पोलिसांनी गाडीतून खाली उतर सांगितल्यावर बड्या व्यक्तीला फोन लावून कार चालकाने पोलिसांना वर्दी उतरवत चिरडून टाकण्याची धमकी दिली. या घटनेचं रेकॉर्डिंग पोलीस करत असल्याचं लक्षात आल्यानंतरही तो थांबला नाही. कुणाल बाकालीवाला असं मुजोर कार चालकाचं नाव असून त्याच्या विरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. कुणाल बाकलीवाला असं त्याचं नाव आहे. त्याच्याकडून त्याचा व्हिडिओ जर पोलिसांनी शूट करून नक्की भाजपचा असेल, तो नक्कीच भाजपचा. विधानसभेच्या एवढी हिंमत दुसरं कोणी करणार नाही. धमकी देणारा भाजपचे पदाधिकारी संजय राऊत म्हणतात. ते कोणी असलं, आता संजय राऊतांना उठता बसता तर काय भाजपच दिसत आहे. त्यांना अमित भाई दिसत आहेत, त्यांना पद्मराव दिसत आहेत, त्यांना देवेंद्रजी दिसत आहेत, त्यांना दुसरं काही दिसत नाही. एकूणच पोलिसांना शिवीगाळ करणं कुणाल बाकालीवालाला चांगलंच अंगलट आलंय. डोंबिवली पश्चिम येथील देवीचा पाडा परिसरामध्ये एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून 2 वर्षांचा मुलगा खाली पडल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. दरम्यान हे बाळ हवेत असतानाच त्याला झेलण्यासाठी एक व्यक्ती धावलाय. त्याने क्रिकेटचा चेंडू झेलतो त्याप्रमाणे बाळाला पकडण्यासाठी धाव घेत बाळाला वाचवलेला आहे.
डोंबिवलीत तिसऱ्या मजल्यावरून एक 2 वर्षांचा मुलगा खाली कोसळल्याची घटना घडली आहे. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्याचं झालं असं की डोंबिवलीतील देवीची पाडा या परिसरातील 13 मजली इमारतीमधील एका घराचं काम सुरू होतं. ग्रिलला असलेल्या काचा रंगाच्या कामासाठी काढण्यात आल्या होत्या. घरातील 2 वर्षांचा मुलगा खेळता खेळता गॅलरीमध्ये गेला आणि तो ग्रिलमधून खाली पडला. त्याचवेळी काही कामानिमित्त भावेश मात्रे हे त्या इमारतीमध्ये आले होते. महिलांचा आरडाओरडा ऐकताच भावेश यांची नजर त्या आवाजाकडे गेली आणि लागलीच भावेशला तो मुलगा खिडकीवरून खाली पडत असल्याचं दिसलं. भावेश यांनी एक क्षणही न घालवता चेंडू पकडण्यासाठी गेल्याप्रमाणे धाव घेत या 2 वर्षांचा मुलाचा झेल घेण्याचा प्रयत्न केला. हा मुलगा त्यांच्या हातातून निसटला आणि पायावर पडला, पण त्याचा जीव बचावला. या घटनेत मुलाचा हात फ्रॅक्चर झाला. सध्या या मुलाची तब्येत स्थिर आहे. भावेश यांच्या क्विक ॲक्शननं या मुलाला पुनर्जन्म मिळाला. वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना भारतीय प्रजासत्ताक दिनी मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण मरीन ड्राईव्ह ते वरळी वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या कोस्टल रोडचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेलं आहे. पण कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणावरून राजकारण सुद्धा तापल्याचं बघायला मिळत आहे. कोस्टल रोडच्या कामाच्या दिरंगाईवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीचं सरकार असतं तर संपूर्ण कोस्टल रोड 2023ला पूर्ण झाला असता, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. महाविकास आघाडीचं सरकार असतं तर पूर्ण कोस्टल रोड हा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झाला असता. आता आदित्य ठाकरेंनी टीका केल्यानंतर सत्ताधारी कसे शांत राहणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेचा जोरदार समाचार घेतलाय. आपल्याला माहिती आहे त्यांच्या काळात काहीच काम झालं नाही. जे काही काम झालं खरं म्हणजे याच्या सगळ्या मान्यता जेव्हा पहिलं महायुतीचं सरकार होतं तेव्हा आल्या. क्रेडिट घेताना त्याला काम करावं लागतं, त्याला रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जावं लागतं. कोस्टल रोडच्या प्रकल्पाची सुरुवात महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली होती. त्यामुळे त्या कोस्टल रोडचं काम जसं जसं पुढे जात आहे तसं यावरून श्रेयवादी रंगल्याचं दिसतंय. त्यामुळे कोस्टल रोडवरून सुरू झालेलं हे राजकारण पुढेही असंच कायम राहण्याची शक्यता आहे. पुणे पिंपरी चिंचवड शहरासह GSBची रुग्णसंख्या ही 73 वरती पोहोचलेली आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि आजारावरती होणारा लाखोंचा खर्च पालिकेकडून मोफत उपचार मिळावेत अशी मागणी आता जोर धरत होती. न्यूज 18 लोकमतने ही मागणी लावून धरली आणि अखेर पालकमंत्री अजित पवारांनी GBSच्या रुग्णांवरती मोफत उपचारांची घोषणा केलेली. न्यूज 18 लोकमतच्या या वृत्तानंतर पालकमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेत GBSच्या रुग्णांवर मोफत उपचाराची घोषणा केली. पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण तर पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात GBSच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. मोफत उपचार द्यायचे, कारण नाही म्हटलं तरी गरीब वर्गाला कधी कधी उपचार करणं परवडत नाही. नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे कॉर्पोरेशनची पण जबाबदारी असते, राज्य सरकारची पण जबाबदारी असते. अनावश्यक अशा पद्धतीनं कुठेही खर्च अथवा अनावश्यक अशा पद्धतीची बिलं कुणी आकारण्यात यावं आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना आपण सूचना देतो. मोफत उपचारांसोबतच GBSच्या रुग्णांना दिलं जाणारं इम्युनोग्लोबिन हे महागडे इंजेक्शन देखील पुणे महापालिका खासगी हॉस्पिटल्सना मोफत देईल. या आजारासाठी त्वरित वैद्यकीय मदत आपण उपलब्ध करून दिली पाहिजे अशा सूचना मी माननीय आयुक्तांना या ठिकाणी दिल्या होत्या. या आजाराच्या उपचारासाठी रुग्णांना 5 ते 10 लाखांचा खर्च येत होता. सर्वसामान्यांच्या तो आवाक्याबाहेर होता. न्यूज 18 लोकमतने ही बाब समोर आणली आणि आता हे उपचार मोफत मिळणार आहेत. राज्यात GBSचा पहिला बळी गेलेला आहे. सोलापुरात GBS आजाराची प्राथमिक लक्षणं असलेल्या रुग्णाचा मृत्यू झालाय. पुणे इथून GBSची लागण झाल्यानंतर सोलापुरातील खासगी रुग्णालयात त्याच्यावरती उपचार सुरू होते. पुणे इथून GBS व्हायरस लागण झालेला रुग्ण सोलापुरात 18 जानेवारी रोजी आला होता. त्याला सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. रुग्णाला खोकला, सर्दी आणि श्वसनाचा त्रास होत असल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर 4 दिवसांनी सदर 40 वर्षीय संशयित रुग्णाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली होती. मात्र त्यानंतर शनिवारी अचानक श्वसनाचा त्रास सुरू झाला आणि त्याला ICUमध्ये दाखल करण्यात आलं. त्याच दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. त्या रुग्णाचं शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आलं. त्यात सदर मृत्यू हा GBS व्हायरसचं प्राथमिक लक्षण आढळल्यामुळे झाल्याचं समोर आलंय. प्रायमरी फेसी त्यांना क्लिनिकली म्हणजे जे काही त्यांनी डेड बॉडी बघितली आफ्टर PM, त्यांचं म्हणणं की ते गियाबारीने असण्याची शक्यता आहे. पुण्यातून लागण होऊन सोलापुरात आलेल्या GBS संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर पुणे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. या रुग्णाचा प्राथमिक पोस्टमॉर्टमचा अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रमुख अहवाल येण्यासाठी 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागणार आहे. आणि आता एक विशेष बातमी बघूया. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला हॉस्पिटलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचं न्यूज 18 लोकमतने उघड केलेलं आहे. आम्ही बातमी दाखवताच ICUमध्ये उपचार घेणाऱ्या वाल्मिक कराडचा आजारपण पळाल्याचं समोर आलंय. बघूया.
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपी देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या गँगचा आका असलेल्या वाल्मिक कराडच्या कारनाम्यांनी पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाची अब्रू चव्हाट्यावरती आली. या हत्या प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला वाल्मिक कराडने जेलमध्ये न थांबता रुग्णालयात पळ काढल्याचं समोर आलं. पण त्यातही वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयात स्पेशल ट्रीटमेंट देण्यात येत असल्याचा आरोप झाला. यानंतर न्यूज 18 लोकमतनं थेट रुग्णालय गाठत सत्यता जाणून घेतली. पोटदुखी आणि स्लीप ॲपनियाच्या आजाराचं कारण देत कराडवरती आयसीयू वॉर्डात उपचार केले जात होते. न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी जेव्हा रुग्णालयात पोहोचले तेव्हा आयसीयू वॉर्ड पूर्णपणे रिकामा करत एकट्या कराडवरती आयसीयू वॉर्डात उपचार केले जात असल्याचं समोर आलं. खरं तर या हॉस्पिटलमध्ये आरोपींसाठी स्वतंत्र वॉर्ड आहे. या वॉर्डात 4 बेड असून 3 बेड रिकामे असताना सुद्धा कराडला तिकडे न ठेवता स्पेशल ट्रीटमेंट दिली जात असल्याचं उघड झालं. कारागृहामधील एखादा आरोपी असेल आणि त्याला उपचार करायचा असेल तर सुरुवातीला त्याला या कोठडीमध्ये आणावं लागतं. आरोपी असतील त्यांच्यावरती याच ठिकाणी उपचार केला जातो. मात्र या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्यावरती उपचार न करता वाल्मिक कराड यांच्यावरती आयसीयूमध्ये उपचार सुरू केले जातात. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. सुरुवातीला ॲडमिट करत असताना वाल्मिक कराड यांची मध्यरात्री पोटदुखीचा त्रास सुरू झाला आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये आणलं. तर पहिल्यांदा कुठलाही जिल्हा कारागृहातला जर रुग्ण आला असेल तर त्याला सुरुवातीला या कोठडीमध्ये उपचार दिला जातो. प्राथमिक जो उपचार आहे पोटदुखी असेल किंवा इतर त्रासाचा उपचार आहे तो या कोठडीमध्ये केला जातो. त्यानंतर जर त्याला दुसऱ्या आणि पुढच्या उपचारासाठी गरज लागली आयसीयूची गरज लागली तर त्याला आयसीयूमध्ये हलवलं जातं. मात्र वाल्मिक कराड यांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची कुठलीही प्रक्रिया पाळली गेली नाही. न्यूज 18 लोकमतने कराडच्या स्पेशल ट्रीटमेंटचा भांडाफोड करताच जिल्हा रुग्णालय प्रशासनाला जाग आली. अवघ्या 1.5 तासातच कराडची रवानगी पुन्हा एकदा तुरुंगात करण्यात आली. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने डिस्चार्ज दिल्याचा दावा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला. आरोग्य यंत्रणेनं वाल्मिक कराड यांना VIP सुविधा दिल्या का हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. तर या संदर्भात बीडचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक संजय राऊत यांना विचारणा केली असता सर्व तपासण्या केल्यानंतर वाल्मिक कराड हे ठीकठाक आहेत त्यामुळेच आम्ही डिस्चार्ज दिल्याचं देखील सांगितलं. मात्र रात्री 9 वाजता एवढा उशिरा का डिस्चार्ज दिला असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्ट नंतर कराडच्या आजारपणावरती सवाल उपस्थित होतोय. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा वाल्मिक कराडच्या VIP ट्रीटमेंटवरती सवाल उपस्थित केलाय. तसंच कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण असून या प्रकरणी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. सरेंडर होण्यापासून जी काही VIP ट्रीटमेंट झाली ती मंत्रीपदा असल्यामुळेच त्यांना ते संरक्षण तिथं दिलं जातं. त्यामुळे त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे. 28 तारखेला बीडला मोर्चा निघाला आणि माझ्या माहितीनुसार ते पुण्यामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवस तिथे ॲडमिट होते. जेव्हा लोक रस्त्यावर उतरल्यानंतर तिथून ते फरार झाले. त्यांना कुणी ॲडमिट केलं त्या काळामध्ये कोण त्यांना भेटायला गेलं ह्याचाही तपास झाला पाहिजे. वाल्मिक कराडच्या अटकेने बीडमध्ये राजकीय गुन्हेगारीचा पर्दाफाश झाला. खंडणी आणि हत्या प्रकरणामुळे बीडमध्ये राजकारण आणि गुंडांचं नातं जगजाहीर झालं. पण हे केवळ गुन्हेगारांपर्यंतच नाही तर ज्या तऱ्हेने वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते त्यावरून पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाशी कराडची सलगी आहे का की कोणाच्या सांगण्यावरून आरोपी असून सुद्धा कराडला खास वागणूक दिली जाते असा सवाल उपस्थित होतोय. ज्या तऱ्हेने अवघ्या 1.5 तासात कराडचं आजारपण पळालं त्यावरून रुग्णालय प्रशासनाचा कारभारही उघड झालाय. त्यामुळे खऱ्या अर्थाने बीडला गुन्हेगारी मुक्त करायचं असेल तर गुन्हेगारांचा बंदोबस्त करतानाच आरोपींची बडदास्त ठेवणाऱ्या शासकीय बाबूंचा सुद्धा बंदोबस्त करायला हवा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता बघूया दमदार घडामोडी. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणावरून त्यांची आक्रमक भूमिका कायम ठेवलेली. मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मुख्यमंत्र्यांचा मराठा द्वेष उघड होईल असं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केलंय. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी 7व्यांदा उपोषण सुरू केलं. राज्यात नवं सरकार सत्तेत आल्यानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उगारलं. आरक्षण दिलं किंवा गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न जर सोडवले तर त्यांच्या मनात राग नाही आणि नाही दिलं तर त्यांच्या मनात द्वेष आणि सूड इतका का आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटलांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावरूनही सरकारवर हल्लाबोल केला. देशमुखांचे आरोपी सुटले तर सोडणार नाही असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला. मुख्यमंत्र्याच्या मुंडक्यावर पाय देऊन हे जर सुटले तर तो तुमच्या जिंदगीची. जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच राज्य सरकारकडूनही त्यांची भेट घेण्याबाबत सकारात्मक पावलं उचलण्याची तयारी दर्शवण्यात आली.
त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे, कारण शेवटी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 7व्यांदा उपोषण करतात. आता यावेळी तरी त्यांची मागणी राज्य सरकारकडून मान्य होईल का, हे आता लवकरच स्पष्ट होईल. तर इकडे पालकमंत्री पदावरून नेत्यांमध्ये सुरू असलेली नाराजी पुन्हा एकदा उघड झालेली आहे. नरहरी झिरवळ यांनी तर गरीबाला गरीब जिल्हा का दिला असा प्रश्न जाहीरपणे उपस्थित केलेला आहे. त्यामुळे नव्या वादाला आता तोंड फुटलंय. हिंगोलीचे पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच आलेल्या नरहरी झिरवळ यांनी थेट नाराजी व्यक्त केलेली आहे. इतकंच नव्हे तर मुंबईत गेल्यावरती जाब विचारणार असल्याचं सुद्धा झिरवळ यांनी सांगितलंय. सोमवारी मी पहिले विचारणार आहे, तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला? पालकमंत्री जाहीर झाल्यापासून अनेकांनी तक्रारी केलेल्या आहेत. मात्र नरहरी झिरवळ यांना अंतरापेक्षा गरीब जिल्हा देण्यात आला याचं त्यांना जास्त दुःख झालंय. मी त्यांना विचारीन, दर मंगळवारी आमची मीटिंग असते, अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असेल तर ते योग्य नाही. असं कोणता जिल्हा गरीब आहे, कोणता जिल्हा श्रीमंत आहे, मी गरीब आहे असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही. ते सिनियर आहेत, खरं म्हणजे मोठ्या पदावर राहिलेले आहेत, त्यांनी असं बोलू नये. अजित पवारांनी झिरवळांच्या वक्तव्यावरती सारवासारव केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांवरती तोफ डागली आहे. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या मनात जर जिल्ह्याविषयी गरीब असल्याचं मत असेल तर तिथे कशा प्रकारे काम करतील असा प्रश्न स्थानिकांच्या मनात निर्माण झालाय. आणि हा प्रश्न कधी निकाली लागेल याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय. शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्याकडे गेल्या टर्ममध्ये आरोग्य मंत्रालय होतं. मात्र यावेळेला त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाहीये, त्यामुळे ते नाराज आहेत. पहिला जिल्हा नियोजन बैठकीला देखील त्यांनी दांडी मारली आहे. यावरती प्रतिक्रिया देताना धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तानाजी सावंत यांना चांगलंच सुनावलंय. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं. मात्र शिंदेच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या तानाजी सावंतांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रिपद मिळालेलं नाही. त्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा. नाराज तानाजी सावंत आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर होते. या सगळ्या प्रकारावर प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली. आणि शेवटी बघा, राजकीय खुर्ची असते ती फेविकॉल घेऊन तर कोणाच्या खाली उभी राहत नाही, ती बदलत असते, अदलाबदल होत असते. मी सुद्धा गेल्या 20 वर्षापासून लोकप्रतिनिधी आहे. शनिवारी रात्री प्रताप सरनाईक शहरात दाखल झाले. त्यावेळी पालकमंत्री कार्यालयातील तानाजी सावंत यांचे फोटो देखील हटवण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला. तुळजापुरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यात सरनाईकांनी पहिला निर्णय आरोग्य विभागाशी संबंधित घेतल्यानं या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे. देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून आलेला आहे आणि राज्यात सुद्धा मोठ्या थाटामाटात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलेला आहे. राज्यातील प्रमुख मंदिरांच्या गाभाऱ्यात तिरंग्यांची सजावट करण्यात आलेली आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्रींचा गाभारा आणि नामदेव पायरी इकडे झेंडू, शेवंती, कामिनी आदी 1 टन फुलांची सजावट करण्यात आली होती. पुणे इथल्या मोर्या ग्रुपने ही सजावट केली होती. मावळच्या कार्ला इथल्या एकविरा देवीच्या मंदिरात सुद्धा आकर्षक अशी तिरंगी सजावट करण्यात आली. मंदिराबाहेर तिरंगाच्या रंगात फुगे लावण्यात आले. सुट्टीचा दिवस असल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तमाम महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या गडावर सुद्धा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला. गडाला तिरंगी रंगाची रोषणाई करण्यात आली होती. तर गडकोटावरती भारत मातेची प्रतिकृती तयार करून फुलांची सजावट करण्यात आलेली होती. खंडोबाचा गाभाराही प्रजासत्ताक दिनानिमित्ताने तिरंगाच्या रंगात रंगून निघालाय. भगव्या, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांच्या फुलांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो आपल्या पहिल्या राज्य दौऱ्यासाठी भारतामध्ये आलेले. भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाचे ते प्रमुख पाहुणे होते. कर्तव्यपथावरती झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये इंडोनेशियातील बँड पथक सुद्धा सहभागी झालेलं होतं. भारतानं आपला 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला. या विशेष प्रसंगी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा एक ऐतिहासिक प्रसंग होता, कारण इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो हे 1950 मध्ये भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. आणि थेट 75 वर्षानंतर इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यावर्षी प्रथमच राष्ट्रीय उत्सवाचा भाग बनले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुबियांतो यांचं स्वागत केलं. राष्ट्रपतींसोबतच ते कर्तव्यपथावर पोहोचले. यावेळी इंडोनेशियाच्या सैनिकांनीही विशेष परेड सादर केली. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे राज्याचे प्रमुख म्हणून आपल्या पहिल्या भारत दौऱ्यावरती आहेत. त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मेजवानीचं आयोजन केलं होतं. यावेळी इंडोनेशियाच्या शिष्टमंडळानं कुछ कुछ होता हे बॉलिवूडचं गाणं सादर केलं आणि उपस्थितांची मनं जिंकली. आणि यानंतर एक विशेष बातमी.
बारामतीमध्ये गेल्या 2 वर्षांपासून एक अनोखी स्पर्धा पार पडते. इकडे रॅम्प वॉक होतो, पण यामध्ये मॉडेल असतात भीमथडी घोडे. राज्यभरातून आलेल्या या भीमथडी घोड्यांना इकडे पारितोषिक दिलं जातं. या घोड्यांच्या सौंदर्य स्पर्धेमध्ये शरीरयष्टी असेल, चेहरा, मान, कान आणि उंची बघितली जाते. बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. चपळ, रुबाबदार आणि ऐटबाज हे असे शब्द ऐकले की एखादा देखणा घोडा आपल्या नजरेसमोर उभारतो. ही दृश्य आहेत भीमथडी हॉर्स शो मधली. बारामतीत गेल्या 2 वर्षांपासून या भीमथडी घोड्यांच्या स्पर्धा होत असून राज्यभरातून आलेल्या भीमथडी घोड्यांना पारितोषिक दिलं जातं. अनेक अश्वप्रेमींना सिंधी, मारवाडी, पंजाबी जातीचे घोडे माहिती आहे. पण आपल्या मातीतला पण काहीशी विलुप्त होणारी जात म्हणजे भीमथडी घोडे. या घोड्यांची वैशिष्ट्य काय ती आपण समजून घेऊया. 1600 सालापासून भीमथडी घोड्यांच्या नोंदी आढळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात याच्या नोंदी आहेत. गनिमी काव्यात या घोड्यांचा वापर करण्यात आला. कमी आहार आणि काटकपणा हे याचं मूळ वैशिष्ट्य. कठीण चढ आणि डोंगर चढण्याची उत्तम क्षमता असते. रणजित पवार यांनी मागच्या काही काळात काहीसे मागे पडलेले भीमथडी घोडे शोधून त्यांना दर्जा मिळवून देण्याचं काम केलंय. बिकानेर इक्वेस्ट स्टेशन सेंटरने या भीमथडी घोड्यांना मानांकन प्राप्त करून दिलंय. शेतकऱ्यांनी आपल्या बैलांबरोबर एकतरी भीमथडी अश्व पाळावा, त्याचं संगोपन करावं आणि नामशेष होत असलेल्या भीमथडी घोड्यांची संख्या महाराष्ट्रात अधिक वाढवावी असं आवाहन रणजित पवार यांनी केलंय. आमची हीच अपेक्षा राहील की सर्वांनी निदान एकतरी घोडा सांभाळावा. तर हे जे लुप्त होत चाललेली जात आहे ही आपल्याला वाढवली पाहिजे आणि ह्याचा सांभाळ केला पाहिजे. पुढच्या पिढीसाठी आपण दाखवलं पाहिजे. म्हणजे जवळजवळ 300 वर्षे झाली ह्या घोड्यांना आहे, त्यांना पूर्ण प्राप्त मूळ स्थितीवर आणायचं काम आम्ही करतोय. त्यामध्ये सगळ्यांनी सहभाग जर केला तर आपण लवकर त्यांच्या मूळ स्थितीत त्यांना घेऊन जाऊ शकतो. बारामतीत गेल्या 2 वर्षांपासून या भीमथडी घोड्यांच्या स्पर्धा होत असून राज्यभरातून आलेल्या भीमथडी घोड्यांना पारितोषिक दिलं जातं. या भीमथडी इथे हॉर्स शो मध्ये आमच्या घोड्याला 1 नंबरचा मान मिळाला होता. आणि यंदा सुद्धा इथं आम्ही त्यासाठी आलेलो आहे की आमचं घोडं 1 नंबर टॉप लेवलला असल्यामुळं आम्ही इथं आलेलो आहे. या वर्षी सुद्धा योगायोगाने काय होतंय ते पाहू आपण. या स्पर्धेमध्ये दाखल झालेल्या घोड्यांची शरीरयष्टी, चेहरा, मान, कान आणि उंची हे सगळं बघितलं जातं. अश्वप्रेमींना या निमित्ताने एक वेगळीच पर्वणी अनुभवायला मिळते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि